शिल्पकलेमधील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. वृद्धापकाळानं राम सुतार यांचं निधन. द्विभाषा धोरण समितीला 1 महिन्याची मुदतवाढ. नरेंद्र जाधव समितीला सरकारकडून मुदतवाढ. 4 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल सादर करावा लागणार. मनपा निवडणुकांसाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग. कार्यकर्त्यांसाठी 40 कलमी कार्यक्रमाची आखणी. प्रचारासाठी संघ पदाधिकाऱ्यांशी समन्वय. छोट्या घटकांना सोबत घेण्याच्याही सूचना. काँग्रेसमधील इच्छुकांच्या आजपासून मुलाखती. मुंबईमधून 950 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल. 2 दिवसात इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण होणार. दिल्लीमधील पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर केला जाणार. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची 22 जागांची मागणी. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये 15% जागांची मागणी. महायुतीमध्ये 22 जागा मिळण्याची अपेक्षा. रायगडमधील तळा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. तळा शहरातील फोंडाळवाडी ग्रामस्थांचा मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघामध्येच आता शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग. भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेसचा स्वबळाचा नारा. काँग्रेस स्वबळावर लढून सर्वात मोठा पक्ष ठरणार. माजी आमदार रशीद ताहिर मोमीन यांचा दावा. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला मोठा धक्का. एकाच दिवशी महिला नेतृत्वाचे राजीनामे. कस्तुरी देसाई यांच्यानंतर मंदा पाटील यांचाही मनसेला जय महाराष्ट्र. नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या प्रवेशासंदर्भात काँग्रेसचा होकार. लवकरच मनसेसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार. या बैठकीमध्ये जागा वाटपावर निर्णय होणार. माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमध्ये प्रवेश. सुभाष देशमुख यांचा विरोध डावलत मानेच्या हाती कमळ. महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या तोंडावर सोलापुरात भाजपला बोल. मुंबईमधील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा. मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. मनपा आयुक्तांची भेट मिळेपर्यंत मोर्चेकरांसाठी या. वांद्रे वरळी सीलिंगवर वेगाचा थरार. ताशी 250 किलोमीटर वेगानं लॅम्बोर्गिनी पळवली. पोलिसांकडून कार जप्त. कार चालकावर गुन्हा नोंदवला. चांदीचा दर 2 लाखांच्या पार. एकाच दिवसात 7,000 रुपयांची वाढ. चांदीचा दराचा नवा उच्चांक. चांदीचा दर प्रति किलो 2,05,800 रुपयांवर. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रथम प्राधान्य योजनेमधील 125 घरांच्या किमती निश्चित. घरांच्या किमती 36 लाख ते 7 कोटींदरम्यान असणार. प्रथम प्राधान्य योजनेमधील घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणार. चंद्रपुरातील शेतकऱ्यानं कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली. डावी किडनी विकल्याचं वैद्यकीय अहवालात समोर. बाळंतपणादरम्यान 23 वर्षीय महिलेचा मृत्यू. शासकीय रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप. लातूरच्या अहमदपूर शहरातली ग्रामीण रुग्णालयातली घटना. दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. नागपूरमध्ये बालभारतीची डुप्लिकेट पुस्तकं छापल्याचा प्रकार उघड केला. बनावट पुस्तकं छापणाऱ्या कारखान्यावर छापेमारी. छापेमारीमध्ये गणित आणि इतर विषयांची पुस्तकांची छपाई सुरू. जमिनीच्या वादात माजी सरपंचाला क्रूरपणे संपवलं. 11 जणांच्या मारहाणीमध्ये माजी सरपंचाचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील ओहर जटवाडा इथली घटना. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधून आतापर्यंत 70 बिबटे पकडण्यात वन विभागाला यश. या बिबट्यांना ठेवायचं कुठे असा प्रश्न निर्माण. माणिकडोह इथल्या बिबट निवारण केंद्राची क्षमता पूर्ण.